नमस्कार, माझं नाव शिव वडेट्टीवार. मी गडचिरोलीवरून आलेलो आहे. माझं वय 23 वर्ष आहे. मी इथे वेट लॉस ट्रीटमेंटसाठी आलेलो होतो आयुशक्तीमध्ये. ॲक्च्युली माझं एक फ्रेंड आहे, त्याचे मामा इथे काही दिवसापूर्वी येऊन गेलेले होते. त्यांचं सॉरेसिसचा प्रॉब्लेम होता त्यांना, आणि परत त्यांना सॉरेसिससोबत त्यांनी वेट लॉसचा पण प्रोग्राम इथे करून गेलेला आहे, आणि त्यांच्यामध्ये मला रिझल्ट दिसलं. त्यांनी मला सजेस्ट केलं इथे यायसाठी. मी आलो इथे. डॉक्टर स्मिता नरम आणि डॉक्टर नीतूबेन पटेल आणि राजेश्री मेहता डॉक्टर यांना भेटलं. त्यांनी मला पंचकर्म आणि सगळ्या या प्लॅनबद्दल सांगितलं. मी स्वतः इथे मला येथील आयुशक्तीच्या सेंटरला आलो, इथे ट्रीटमेंट घेतली. आता मी जवळपास मला 21 दिवस पूर्ण होत आलेले इथे येऊन. आणि मी आलं तेव्हा माझं वजन 140 किलो होता, जे आता माझा रिड्यूस 5 किलो झालेला आहे 20 दिवसामध्ये. 20 दिवसामध्ये मी स्ट्रिक्टली पूर्ण डाएट, आयुशक्तीचा डाएट आणि पंचकर्म ट्रीटमेंट पूर्ण सगळं केलेलं आहे. सोबत मला त्याच्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे. आणि म्हणजे मी जेव्हा आलो इथे होतो तेव्हा माझ्या बॉडीमध्ये जे काही होतं, म्हणजे काही जे प्रॉब्लेम्स होतं सगळं, ते आता मला काही जाणवत नाही आहे. आणि मला खूप चांगलं वाटून राहिलेलं आहे इथे आल्यापासून. आणि आता परत आणखी माझा चालू आहे प्रयत्न की आणखी रिड्यूस व्हायचा वेट. तसं मी त्यांच्याकडनं डाएट म्हणजे डाएटचं पूर्ण हे घेतलेलं आहे त्यांच्याकडनं प्लॅन, आणि परत पुढे मेडिसिन्स आणि सगळ्या गोष्टी. मी इथे आलो तेव्हा ॲक्च्युली मला थोडासा लेगमध्ये प्रॉब्लेम होता. ते पण आता मला क्लिअर झालेलं आहे. मला असा कुठला पण त्रास जाणवत नाही आहे. मी पण कीटो डाएट आणि नॉर्मल डाएट फॉलो केलं होतं, पण त्याच्यामध्ये आणि सोबत जिम पण केलं होतं स्टार्ट. पण त्याच्यामध्ये मला इतकं रिझल्ट नाही आला, जी इथे येऊन आयुर्वेदिक आणि आयुशक्तीचं जे ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टीमध्ये जे मला इतक्या दिवसामध्ये, म्हणजे कमी दिवसामध्ये इतका छान रिझल्ट आला, ते मला बाकी कुठल्या यत्नापासून आलेलं नाही. मी जिम पण केलं आहे, त्याच्यानंतर डाएटचा पण फॉलो केला, पण ते तितका छान मला रिस्पॉन्स नाही मिळाला. जी मला इथे आयुशक्तीमध्ये येऊन जे रिस्पॉन्स मिळाला आहे ते मला कुठेच नाही मिळालं. मला 2 दिवस थोडासा वाटलं, कारण ते एकदम असं आपण कसं इतका सारं कधी खाल्लेलं नव्हतं हे सगळं प्रकार. 2 दिवस थोडा वाटलं मला, पण नंतर ओके, म्हणजे असं काही एकदम पण हे नव्हतं, पण होतं आपल्याला बॉडी लाईक, म्हणजे ते सगळं आपण पचवू शकणार असं हे होतं. मी डाएटमध्ये घेत होते मूग सूप, व्हेजिटेबल सूप, त्याच्यानंतर व्हेजिटेबल आणि मूगची खिचडी, त्याच्यानंतर ते आयुर्वेदिक काढा जे वेट लॉस आणि डिटॉक्ससाठी जे दिलं होतं ते घेतोय मी. परत बाकी ग्रीन टी आणि सगळे. मेडिसिनमध्ये मी सुपाचक चूर्ण म्हणून आहे, जे जेवणानंतर घ्यायचं असतो, आणि जेवणाच्या आधी नाव आठवत नाही. मेडनिल पण टेबलेट घेतली मी, युरिटोन घेतली, सूर्योदय घेतलं, परत पेन मुक्ती घेतलं मी, आणि डी वायरोसुद्धा घेतलं. ही डी वायरो पण सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये ही आपल्या बॉडीमधली इम्युन पॉवर आणि सगळ्या गोष्टीसाठी खूप छान असं म्हणजे टॅबलेट्स ही आहे. ही पेन मुक्ती घेतल्यापासून ॲक्च्युली मी सांगायचं झालं तर मला असं होतं की मी आधी थोडासा पण म्हणजे 1 किलोमीटर पण वॉक नव्हतं करू शकत. आज मी इथे आल्यापासून माझी ट्रीटमेंट झाली, सगळं झालं. आज मी कमीत कमी 4 ते 4.5 किलोमीटर रोज वॉकिंग करतोय, पण मला काही असा कुठला त्रास जाणवत नाही. आणि मी इवन पेन मुक्ती गोळी पण घेतली, त्याच्यानी पण मला खूपसा असं रिलीफ वाटलं. नाही तर मला थोडंसं पण जास्त चढणं उतरणं झालं की माझ्या पायाचं जे थोडा प्रॉब्लेम होता तिथे दुखत होता, पण आता ते पण काही दुखत नाही. असं मला खूप रिलीफ वाटतं इथे आल्यापासून. यंगस्टर लोकांना सांगणं आहे की लोक आयुर्वेदिककडे लक्ष न देता ॲलोपॅथी आणि बाकी वस्तूंकडे जे जास्त जात आहेत. तर मी माझं स्वतःचं ओपिनियन देऊन सांगतो, मी पण आयुर्वेदिकमध्ये आलं, त्याचा रिझल्ट घेऊन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण आयुर्वेदिककडे जा. आयुर्वेदिककडचा फायदा घेऊन बघा एकदा काय असतो काय नाही. भले त्याचा फायदा थोडा लेट होतो, पण एकदम बॉडीला इफेक्ट आणि सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला.